नमस्कार. प्रतिविश्व एक श्रवणोत्सव या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. मित्रमैत्रिणींनो, 23 डिसेंबर राष्ट्रीय शेतकरी दिन. त्यानिमित्तानं 2 कविता आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. प्रत्यक्ष शेतीमातीत राबणाऱ्या हातांनी लिहिलेल्या या कविता आहेत बरं का. तुमच्या काळजातील ओल अजून शिल्लक असेल तर या कविता तुमच्या अंतर्मनापर्यंत नक्कीच झिरपतील अशी आशा आहे. कविता वाचण्यापूर्वी साऱ्या जगाचा पोशिंदा शेतकरी दादाला मनापासून शुभेच्छा. आणि आता कविता वाचते. पहिली कविता आहे कल्पना दुधाळ यांची. कवितेचं शीर्षक पोशिंदा. पिढ्यानपिढ्यांनी मातीत गाडून घेतलं, पिढ्यानपिढ्यांनी मातीत गाडून घेतलं तरी चिकट्यासारखं आयुष्याला चिकटलेलं दारिद्र्य झटकताच नव्हतं आलं. जन्मतःच उगारलेले आगीचे फोक कधी पाठीवर कधी लवणीत सपासप मारले गेले आणि पसरल्या झिंझिन्या कातड्यापासून आतड्यापर्यंत. त्याच आतड्याचा तुकडा होऊन जगताना काळानं जरा कूस बदलली. त्याच आतड्याचा तुकडा होऊन जगताना काळानं जरा कूस बदलली. म्हणून मी कुडाच्या आसऱ्याला शेणामातीनं लिपलं तर कुडालाच पालवी फुटली आणि बदलतं वारं रानात घुसलं. मागच्या पिढ्यांच्या हिरवळीच्या खतात मी माझं रक्त मांस जगणं मिसळून ह्युमसयुक्त मातीत दाबलं टिश्यू कल्चरचं बेणं चिकट्याशी लढायला. जिथं कुसळंसुद्धा उगवत नव्हती तिथं मी स्वप्नांना पाणी घातलं, घामाचं बोरडो मिश्रण ओतलं. पोटच्या लेकरागत पिकं फळबागा वाढवल्या, भळभळणाऱ्या जखमातून पायवाटा घडवल्या. कधीकधी विश्वासच बसत नाही कमाईवर, जग जवळ आल्याच्या अफवेवर. हे जग तर पहिल्यापासून ग्लोबलच होतं की. तीच माती, तिला कुठं अंत आहे, तोच वारा, त्याला कुठं भिंत आहे. तशीच झाडं पानं फुलं मुळ्या बिळ्या असणारी, तशीच माणसं हातपाय डोकं बिकं असणारी. तसाच पाऊस थेंब थेंब पडणारा, पेशीमधल्या पेशीतून नवा जीव घडणारा. शेतकरीसुद्धा तसाच. कधी 5ही बोटं तुपात असणारा, कधी निरशा दुधाच्या चरवीत जिरणारा, तर कधी गाय आटली म्हणून पाण्यात भाकर चुरणारा. नांगरताना विमान बघता बघता ढेकळात कोलमडणाऱ्या शेतकऱ्याला मी विमानानं जग फिरवून आणलं. नांगरताना विमान बघता बघता ढेकळात कोलमडणाऱ्या शेतकऱ्याला मी विमानानं जग फिरवून आणलं. तेव्हा त्यानं कपाळाला माती लावून काळ्या आईचं ऋण मानलं. पांगुळगाडे फेकून देत तो स्वाभिमानानं उभा आहे मातीवर. पांगुळगाडे फेकून देत तो स्वाभिमानानं उभा आहे मातीवर. बेंबीच्या देठापासून बोलतोय. वायनरी, इथेनॉल, संघटना, सहकार, आयात निर्यातीवर. मी निघाली आहे आता सृजनाची ओंजळ घेऊन. मी निघाली आहे आता सृजनाची ओंजळ घेऊन या विश्वाच्या कानाकोपऱ्यात पेरायला. पोशिंद्याचं ठळक नाव ग्लोबलायझेशनवर कोरायला. पोशिंद्याचं ठळक नाव ग्लोबलायझेशनवर कोरायला. कल्पना दुधाळ यांची ही कविता होती. सिझरकर म्हणते माती या कविता संग्रहातली. आणि आता दुसरी कविता. येत्या 1 जानेवारी ते 4 जानेवारी रोजी संपन्न होणाऱ्या सातारा येथील 99व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनातील कवी संमेलनाचे अध्यक्ष, साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त कवी श्रीकांत देशमुख यांची कविता आता मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे, खास शेतकरी दिनानिमित्त. कवितेचं शीर्षक श्वास मिटण्याआधी. आषाढ माती या त्यांच्या कविता संग्रहातली अतिशय सुंदर अशी कविता. श्वास मिटण्याआधी.
भरदार देहातून नित चालावा नांगर, भुई उलथावी आणि सावळावे हे शिवार. भरदार देहातून नित चालावा नांगर, भुई उलथावी आणि सावळावे हे शिवार. पायतळी भेगातून अशी उमलावी माती, पायतळी भेगातून अशी उमलावी माती, पाना मनात नांदावी काळ्या देहाची आरती. जीव रानोमाळ व्हावा, जीव रानोमाळ व्हावा, नको मनाला कोंदण, श्वास मातीत मिळावा, देह रानाला आंदण. खळे दळे काठोकाठ धनधान्याने भरावे, खळे दळे काठोकाठ धनधान्याने भरावे, सूर्य माथ्यावर येता रावे झाडीत घुमावे. गाव पावसाचा व्हावा, गाव पावसाचा व्हावा, व्हावी जगण्याची धून, मन व्हावे दिगंतर, सारे पावसाळे रान. पाखराच्या ओठातून यावी तुकोबाची वाणी, पाखराच्या ओठातून यावी तुकोबाची वाणी, तळ फोडून मनाचा अशी सांगावी कहाणी. माझ्या पाठीलागी यावे वासरांचे रान मेळे, माझ्या पाठीलागी यावे वासरांचे रान मेळे, वारे धावती भोवती पायी बांधून या वाळे. दूर वीज तारावरी, दूर वीज तारावरी, पंख घेती हेलकावे, पंखावर पावसाळे ढग तिथेच थांबावे. पिंपळाच्या ओट्यावर खेळ खेळून या जावा, गळणारी सोनपाने मला तिथेच विसावा. चांदण्याच्या गावातून मन फिरावे एकटे, पापणीत साठलेले माझे आभाळ धाकटे. चांदण्याच्या गावातून मन फिरावे एकटे, पापणीत साठलेले माझे आभाळ धाकटे. माझ्या भोवताल यावी पाखरांची चिवचिव, माझ्या भोवताल यावी पाखरांची चिवचिव, श्वास मिटण्याच्या आधी जावा भेटून या गाव, जावा भेटून या गाव. मित्रमैत्रिणींनो, 23 डिसेंबर या राष्ट्रीय शेतकरी दिनानिमित्त शेतकरी राजाला लक्ष लक्ष शुभेच्छा देऊयात आणि निरोप घेऊयात. नमस्कार.